विशालबाई सोबत नदीवर आलेलो आणि विशालबाईचा पाय सरकलतो नदीत पडेल मी तर कधी विचार पण नसन केला। नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी निघालो झाडावरचे आंबे तोडायला। सर्व मित्रांचा आधीच प्लॅन ठरलेला की आंबे तोडायला जाऊया, म्हणून मी पण विचार केला मी पण जातो, कारण की ब्लॉगला कॉन्टेंट भेटेल। एवढ्यात मग आम्ही मित्रांसोबत मस्करी हसत खेळत जात होतो आम्ही आंब्याच्या झाडावर, आणि फायनली आम्हाला आंब्याचं झाड दिसलं आणि आम्ही पटापट आंबे काढायला लागलो। या झाडावर एवढे मस्त आंबे होते तुम्ही कधी विचार पण नसन केला। जसा माझा मित्र दगड मारत होता तसा आंबा फटाफट पडत होते, तुम्ही बघू शकता आम्ही किती आंबे पाडले। तुम्ही पण एवढे आंबे पाडत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा। एवढ्यात आलो विशालबाई सोबत मच्छी घेण्यासाठी, आणि तुम्ही बघू शकता मच्छी घ्यायला आले तर नदी बघा किती मोठी आहे। पहिला बोलले कॉन्टेंट दे तो विशाल बोलतो तेरे लिए जान भी दे सकता हूँ। ऐको बोला ऐसा नखरे मत करो नहीं तो पानी के अंदर जाओगे। फायनली आले मासे आणि विशाल भाईला बोलत होतो की हात लावून दाखवतो, भाई बोलतो नहीं भाई डर सबको लगता है यार, डर के कारण मच्छी भी पानी में तैरने लगी, आप देख सकते हो। एवढ्यात तुम्ही बघू शकता आमची परछाई बघा कशी पाण्यात दिसते। तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा विसरू नका।